राज्यातील सर्वच महिलांना दिवाळीला 2,500 रुपयांचा बोनस मिळणार आहे. ज्या माता भगिनी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहेत किंवा अपात्र आहेत, ज्यांना पहिला हप्ता मिळाला किंवा दुसरा हप्ता मिळाला किंवा ज्यांना काहीच मिळालं नाही, यांना देखील या योजनेचा लाभ मिळणार आहे. ज्या महिला पहिले पात्र ठरल्या नव्हत्या त्यांना कसा फायदा होणार आहे, कसा लाभ मिळणार आहे, ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही समजून सांगणार आहोत. तुम्हाला त्यासाठी एक छोटीशी प्रक्रिया करावी लागणार आहे, ती देखील व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तुमच्या घरामध्ये एक विशेष कागदपत्र असेल, तुम्हाला त्याची माहिती नसल्यामुळं मी तुम्हाला ती व्यवस्थित समजून सांगणार आहे. एक काम आहे, ते तुम्ही नक्कीच केल्यानंतर लाडकी बहीण योजनेअंतर्गत म्हणजे लाडक्या बहिणीचे लाभार्थी असाल किंवा नसाल, हप्ता आला असेल किंवा आला नसेल तरी देखील दिवाळीचा बोनस तुम्हाला कसा मिळेल ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र आणि अपात्र सर्व माता भगिनींना दिवाळीचा बोनस त्यांच्या खात्यामध्ये पाठवण्यात किंवा क्रेडिट होण्यास सुरुवात झाली आहे. त्यासाठी ज्या महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र होत्या किंवा ज्यांना हप्ता मिळाला होता आणि अशा महिलांना ज्यांना हप्ता मिळालेला नाही, तर या सर्वांना त्याचा लाभ होणार आहे. त्यांना या दिवाळीचा बोनस तर मिळणारच आहे, पण ज्या महिला लाडकी बहीण योजनेसाठी अजूनही अपात्र आहेत, ज्यांनी अर्ज भरला नाही किंवा अर्ज भरून सुद्धा पैसे आले नाहीत, काही महिलांना पहिला हप्ता आला, त्यानंतर दुसरा हप्ता सुद्धा आला, परंतु तिसरा हप्ता आलाच नाही, त्या महिलांना दिवाळीचा बोनस मिळणार आहे. 100% माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे, त्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे कोणती माहिती कोणत्या टप्प्यात असते ते सांगता येत नाही, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर चला जास्त वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. माता आणि भगिनी पात्र आहेत की अपात्र, त्यांना कसा लाभ होणार, कसा बोनस मिळणार हे देखील आम्ही तुम्हाला समजून सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून टाका. तुम्ही लाडकी बहीण योजनेचा अर्ज केला असेल तर यामध्ये तुम्ही बघू शकता की तुम्ही पात्र आहात किंवा अपात्र आहात. म्हणजे तिथं असं काहीच नाही की तुम्ही पात्रच असल्या पाहिजे. तुम्ही महाराष्ट्रातील महिला जरी असल्या तरी देखील तुम्हाला हा 2,500 रुपयांचा बोनस मिळू शकतो. सर्व महिलांच्या खात्यामध्ये दिवाळी निमित्त खास बोनस वाटपांची सुरुवात होणार आहे. तर सर्वच महिला पात्र त्या ठिकाणी ठरणार नाहीत, कारण की जसे लाडकी बहीण योजना अजूनही काही महिलांना लाभली नाही, काही महिला कदाचित त्यामध्ये अपात्र ठरू शकतात. पण त्या महिलांनी देखील हल्ला कसा मिळवायचा याची देखील माहिती मी सांगणार आहे. अगोदर तुम्हाला एक छोटीशी बातमी अजून द्यायची आहे. सर्वप्रथम ती तुम्हाला समजून सांगण्याचा आम्ही प्रयत्न करू. महाराष्ट्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला. त्यामध्ये महिलांसाठी मोठमोठ्या योजनांची घोषणा केली आणि त्याआधी तुम्हाला समजून घेणे गरजेचे आहे. ज्या माता भगिनी आहेत, जी लहान मुलं आहेत, त्यांना देखील महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी देखील महिलांच्या योजनांविषयी माहिती सांगितली आहे. यामध्ये घरगुती गॅस सिलेंडर म्हणजे जी तुमची नवीन योजना आलेली आहे याबद्दलची माहिती दिली आहे. त्यानंतर राज्यात गॅस सिलेंडरची वाढ चर्चेत चालू असते, तर त्यांच्याशी संबंधित जे कनेक्शन आहे त्याबद्दलची देखील घोषणा त्या ठिकाणी केली गेली होती. तर सगळ्यात आधी अर्थसंकल्पामध्ये काय सांगितले गेले होते ते 2 ते 3 मिनिटात आपण समजून घेऊ आणि लगेच आपण दिवाळीचा जो बोनस आहे त्याची माहिती जाणून घेऊ. 2,500 कशा आणि कोणत्या पद्धतीने मिळेल, काय प्रक्रिया आहे हे जाणून घेऊ. सन 2023 व 24 पासून लेक लाडकी योजनेची सुरुवात झाली. मुलींच्या जन्मापासून ते 18 वर्षे होईपर्यंत 1,01,000 रुपये प्रत्येक वर्षी टप्प्याटप्प्यात तुमच्या मुलीला त्या ठिकाणी मिळणार आहेत. त्यांच्या पात्राबद्दल व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये त्या ठिकाणी लेक लाडकी योजना टाकू शकता. त्यानंतर दुसरी अतिशय महत्त्वाची घोषणा झाली. सर्व महाराष्ट्र त्या ठिकाणी प्रसिद्ध आहे, ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. यानंतर लगेच आपण दिवाळीच्या बोनसाविषयीचा जो निर्णय आहे त्या विषयीवर आपण लगेच येणार आहोत. तत्पूर्वी लाडकी बहीण योजनेसंदर्भात जी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे ती समजून घेऊ आणि लगेच तुम्हाला बोनस संदर्भात माहिती सांगितली जाईल. 1 मे 2024 रोजी त्या ठिकाणी जी लेक जन्माला आले त्यांच्यासाठी त्या ठिकाणी घोषणा झाली. दिवाळीचा बोनस कशा पद्धतीने मिळेल. आता सध्या म्हणजे 1,500 रुपये प्रति महिना लाडकी बहीण योजनेच्या संदर्भातून तुम्हाला मिळतो. जर मिळत जरी नसला तरी देखील हा बोनस तुम्हाला मिळू शकतो. ज्या महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहेत या सर्वच महिलांना सरसकट 3 गॅस सिलेंडर व पैसे त्या ठिकाणी देणार आहेत. या व्यतिरिक्त ज्या महिला आहेत त्या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येत. पंजाब उज्ज्वला योजनेअंतर्गत ज्यांनी त्या ठिकाणी लाभ घेतलेला आहे तर अशा महिलांसाठी देखील 3 गॅस सिलेंडर मोफत देण्यात येणार आहे. अर्ज कसा करायचा, काय पात्रता आहे, या 2 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. आणि पुरुषांच्या नावावर गॅस सिलेंडर असेल तर तुम्हाला पैसे मिळतील का, बोनस मिळेल का,
गॅस सिलेंडरसाठी पैसे मिळतील का? या प्रश्नांची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चा केली जात आहे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की खास महिलांच्या नावावर गॅस सिलेंडर असणं फार गरजेचं आहे. जवळपास जुलै महिन्याची अंतिम तारीख देण्यात आली होती. दुसरी गोष्ट, अर्ज कसा करायचा? अर्ज करण्याची गरज आहे की नाही? पात्रता सिंपल आहे. एक तर उज्ज्वला योजनेचा गॅस तुमच्या घरी कनेक्शन असला पाहिजे किंवा लाडक्या बहीण योजनेचे लाभार्थी तुम्ही असाव्यात. गॅस कनेक्शन हे महिलेच्या नावावर असला तर काही प्रॉब्लेम नाही, परंतु पुरुषांच्या नावावर जर असेल तर मोठा प्रॉब्लेम येऊ शकतो. तरी अजून या व्हिडिओमध्ये काही अपडेट कव्हर झालेच नाही, तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सगळ्याच अपडेट कव्हर करण्याचा प्रयत्न नक्कीच करू. अशा पद्धतीने 3 गॅस सिलेंडरच्या माध्यमातून दिवाळीचा बोनस कसा मिळेल हे आपण जाणून घेतलं. तर आम्ही खूप सारी माहिती देण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.